नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे कनिष्ठ लेखपाल गट क या पदाकरता नागपूर विभागामध्ये भरती निघालेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती, अर्ज कसा करायचा, काय करायचा, त्याच्यामध्ये वेतन श्रेणी किती मिळणार आहे, त्याच्यासाठी ऑनलाईन फी किती आहे, कशा प्रकारचे डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये जमा करायचे आहेत, ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. चला तर मग बघूयात विद्यार्थी मित्रांनो. सहसंचालक लेखा कोषागारे नागपूर विभागामधून ही ॲड आलेली आहे, लेखा कोष भवनमधून आलेली आहे. सो याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक लेखा व कोषागारे नागपूर विभाग नागपूर यामध्ये विविध पदांकरता भरती निघालेली आहे. त्याच्यामध्ये नागपूर असेल, वर्धा असेल, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली, चंद्रपूर या कार्यालयामध्ये कनिष्ठ लेखपाल या पदाची भरती निघालेली आहे. याच्यामध्ये वेतनमान जे आहे ते S10 हा वेतनमानचा स्तर असणार आहे. तो कसा आहे, काय आहे ते आपण चेक करूयात. सगळ्यात पहिले आपण पदसंख्या किती आहेत ते सगळ्यात पहिले बघून घेऊयात. पदसंख्या अनुसूचित जातीसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 3, विजासाठी 2, भजासाठी 2, भजसाठी क साठी 1 अशा एकूण मिळून 56 पदांच्या रिक्त जागा आहेत. मग याकरता त्याचं विवरण देण्यात आलेलं आहे. 20 जागा सर्वसाधारणसाठी आहेत, महिलांसाठी 18 जागा आहेत, खेळाडूंसाठी 2, माजी सैनिकांसाठी 8, तसेच जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी 5 आहेत, भूकंपग्रस्तांसाठी 1 आहेत, प्रकल्पग्रस्तांसाठी 2 जागा आहेत. अशामुळे एकूण 56 पदांच्या जागा आहेत. आता या जागांमध्ये तुम्ही जर बघायला गेलं तर याच्यामध्ये ज्या भरायच्या जागा आहेत त्या आरक्षणानुसार त्यांनी दिलेल्या आहेत. सो ही जी जाहिरात आहे ती 26/2/2024च्या अधिनियमानुसार जाहिरात आलेली आहे. आणि याच्यामध्ये कारवाईचा टप्पा जो आहे तो ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे तो 10/1/2025 ते 9/2/2025 पर्यंत अर्ज सादर तुम्ही करू शकता. ऑनलाईन पद्धतीने याच्यामध्ये तुम्हाला शुल्क भरायचं असेल तर दिनांक 9/1/2025 रोजीपासून तो स्टार्ट होणार आहे. आणि प्रवेशपत्र जे तुम्हाला प्रिंट काढायचं आहे किंवा हॉल तिकीट ऑनलाईन तुम्हाला जे प्रिंट काढायचं आहे ते त्याची सविस्तर माहिती तुम्हाला संकेतस्थळावरती मिळूनच जाईल. याशिवाय परीक्षेचा ऑनलाईन दिनांक जो आहे त्याबद्दलची माहिती देखील 1 आठवडा अगोदरच येऊन जाईल परीक्षेच्या. सो आवश्यकतेनुसार वेळापत्रकामध्ये बदल झाल्यास वेळोवेळी mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती तुम्ही जाऊन डिटेल्स त्याचे अपडेट्स तुम्ही पाहू शकता. तसे आपल्या चॅनलवर देखील अपडेट्स येतीलच. तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून रोज नवनवीन बातम्यांचे, रोज नवीन नोकरीविषयक संधींचे अपडेट्स तुम्हाला या चॅनलवरती येऊन जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये उमेदवाराच्या संख्येस अनुसरून वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा आयोजित करण्यात येतील. आता उदाहरणार्थ कनिष्ठ लेखपाल हे पद आहे, यासाठीची शैक्षणिक पात्रता आहे. संविधानिक पदाची कोणतीही डिग्री असणं आवश्यक आहे, कुठलीही पदवी. त्यानंतर तांत्रिक अर्हता जी आहे ते मराठी टंकलेखन 30 शब्द पर मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन हे 40 शब्द पर मिनिट. याचं शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे, म्हणजे गव्हर्नमेंटचं CDC सेंटरचं तुम्हाला सर्टिफिकेट त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये वयोमर्यादा जी आहे ती 19 वर्षापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. आणि ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्ष, तसेच मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष आणि अनाथ आणि दिव्यांगासाठी ही 45 वयोमर्यादा ही शिथिल करण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये एकच सवलत आहे, याच्यामध्ये कुठलीच शिथिलता सवलत इतर देण्यात येणार नाही ह्याच्या व्यतिरिक्त. सो बघा, याच्यामध्ये परीक्षा शुल्क जे आहे ते राखीव म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये इतकं आहे. तसेच राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये आणि खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे. तर याच्यामध्ये माजी सैनिकांसाठी ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क ह्याच्यामध्ये देण्यात येणार नाही. सो याच्यामध्ये बघा, प्रस्तुत जाहिराती ही संदर्भामध्ये संक्षिप्त जाहिरात असून अर्ज स्वीकारण्याची पद्धत, शैक्षणिक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, तसेच परीक्षेचे स्वरूप आणि परीक्षेचे शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया याबाबतचा सविस्तर जी काही डिटेल जाहिरात आहे ती जाहिरात तुम्हाला येऊन जाणार आहे mahakosh.maharashtra.gov.in सर्वसाधारण वेबसाईटवर तुम्हाला येऊन जाणार आहे. याचे अवलोकन करून ह्याच्यामध्ये भरती प्रक्रिया संदर्भातले जे काही कार्यक्रमातील बदल असतील, सूचना असतील, ते सगळ्या त्या संकेतस्थळावरती अवेलेबल असणार आहेत. उमेदवाराशी कोणत्याही प्रकारचा पत्र व्यवहार याच्यामध्ये करता येणार नाही. तसेच परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, त्याच्यामध्ये अंशतः बदल करणे, या सगळे अधिकार जे आहेत ते अधिकार महासंचालक लेखा व कोषागारे नागपूर विभागाद्वारे हे सगळे अधिकार राखून ठेवण्यात आलेले आहेत. सो ही जाहिरात विद्यार्थी मित्रांनो निघालेली आहे. सो या जाहिरातीकरता ज्याचं कनिष्ठ लेखपाल हे पद आहे, ज्याचं टायपिंग स्पीड चांगलं आहे आणि ज्याच्याकडे किमान डिग्री आहे, अशा सर्वांनी यासाठी अप्लाय करणं आवश्यक आहे. तर नवनवीन रोजच्या रोज ताज्या नोकरीविषयक घडामोडीसाठी रोजगार कट्टा या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.